राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप 10 न्यूज। काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज काँग्रेसला रामराम केला आहे। त्यांनी काही वेळापूर्वी पुण्यात पत्रकार परिषद घेऊन जाहीर केलं की त्यांनी पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे। ते येत्या काही दिवसात शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे। आज संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री व शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत। धंगेकरांनी काँग्रेस सोडल्यामुळे पुणे काँग्रेसचं मोठं नुकसान झालं आहे। महाराष्ट्रात बर्ड फ्लूचं संकट थैमान घालत असून यातच सोलापुरात देखील याचा फटका बसत आहे। शहरात तब्बल 22 कावळ्यांचा मृत्यू झाला, तरी प्रशासन निद्रा अवस्थेत आहे। याबाबत प्रत्यक्ष जागेवर जाऊन पाहणी केली असता वेगवेगळ्या ठिकाणी कावळे मरून पडलेले आढळले आहेत। पुण्यात आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून मेट्रोच्या मार्गावर जोरदार आंदोलन करण्यात आलं, पण या आंदोलनामुळे चांगलाच वाद पेटला आहे। हे आंदोलनकर्ते 2 ते 4 लोकांच्या गटांनी मेट्रो स्थानकात प्रवासी म्हणून आले आणि त्यांनी अचानक मेट्रो रुळांवर उड्या मारल्या। राज्यातील तरुणांची वाढती बेरोजगारी आणि पुणे शहरातील इतर प्रश्नांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून थेट मेट्रो मार्गावर आंदोलन करत मेट्रो मार्ग बंद करण्यात आला। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड MIDCत वास्तव्यास असलेल्या 12 बांगलादेशींना MIDC पोलिसांनी जेरबंद केलं आहे। त्यांच्याकडे बनावट आधार कार्ड व पॅन कार्ड सापडले असून ती त्रिपुरा व पश्चिम बंगाल, तमिळनाडू येथील आहेत। त्याचा तपास सुरू असतानाच सोलापुरातून ठाण्याला पळून गेलेला आणखी एक बांगलादेशी MIDC पोलिसांच्या पथकाने जेरबंद केला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून अपघाताची एक मोठी बातमी समोर आली आहे। उसाने भरलेल्या ट्रॅक्टरवर 17 मजूर बसून चालले होते, त्यावेळी अचानक ट्रक पलटी झाला, त्यामुळे मजूर उसाखाली दबले गेले। मध्यरात्रीची वेळ असल्याने आणि वर्दळ कमी असल्याने लवकर मदत मिळू शकली नाही। उपस्थित काही लोकांनी या मजुरांना बाहेर काढत त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न केला। त्यातील 13 मजुरांना वाचवण्यात यश आले, मात्र दुर्दैवाने यात 4 मजूर उसाच्या मुळ्याखाली दबून ठार झाल्याची माहिती पुढे आली आहे। सध्या जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। तीर्थ तालुका दक्षिण सोलापूर येथे राहणाऱ्या एका 36 वर्षीय महिलेने राहत्या घरात विष पिऊन आत्महत्या केली। ही घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली। रत्नाबाई राजशेखर शेळगे वय 36 राहणार तीर्थ असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे। शनिवारी दुपारी 3च्या सुमारास तिने राहत्या घरात पिकांवर फवारणीचे विषारी द्रव प्राशन केले होते। तिला वळसंग येथे खासगी उपचार करून मध्यरात्री राजशेखर पती यांनी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल केले होते। उपचारादरम्यान ती रविवारी दुपारी मयत झाली। या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून यामागचे कारण समजले नाही। राज्यामध्ये महायुतीचे सरकार दुसऱ्यांदा स्थापन झाल्यानंतर पहिलाच अर्थसंकल्प जाहीर केला जाणार आहे। त्यामुळे संपूर्ण राज्याचं लक्ष हे अर्थसंकल्पाकडे लागलं आहे। यंदाच्या बजेटमध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी, वीज बिल माफी मिळणार का? लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार का? तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होणार का? आणि नवीन उद्योगधंदे महाराष्ट्रामध्ये येणार का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे 11व्यांदा अर्थसंकल्प सादर करणार आहेत। यवतमाळच्या बाभुळगाव तालुक्यातील कोटंबा येथील तथागत विद्यालयात 10वी मध्ये शिकणाऱ्या गोकुल मेश्राम या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला। तो मूळचा चंद्रपूर जिल्ह्यातील असून विद्यालयाच्या वसतिगृहात तो राहत होता। पोहताना चिखलात अडकून राहिल्याने त्याला बाहेर निघता आले नाही, त्यात त्याचा करुण अंत झाला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आयोजित सद्भावना पदयात्रेत सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर व जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रदेश काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली मस्ताजोग पासून सुरुवात झालेल्या या पदयात्रेचा बीड येथे समारोप होणार आहे। या सद्भावना पदयात्रेत सोलापूर शहर व जिल्ह्यातून चेतन नरोटे, सुरेश हसापुरे, संजय हेमगड्डी, आरिफ शेख, विनोद भोसले, सुभाष चव्हाण हे सहभागी झाले होते। सोलापुरातील एका 31 वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली। ही घटना शनिवारी सायंकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात घडली। योगेश उत्तम मोरे वय 31 राहणार अशोक चौक असे मयत झालेल्या तरुणाचे नाव आहे।
शनिवारी सायंकाळी 6च्या सुमारास त्याने स्वयंपाकघरातील छताच्या लोखंडी हुकला दोरीने गळफास घेतला होता. त्याला फासातून सोडवून स्मिता मोरे त्यांच्या पत्नी यांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वी मयत झाला. या घटनेची नोंद जेल रोड पोलिसात झाली आहे. यामागचे कारण समजले नाही.